सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओतनं. हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि हे प्रत्येकाच्या कामासाठीच आहे. तर मित्रांनो, का? तर कारण तुमच्याच नकळत तुमची फसवणूक केली जाते आणि हा तुमचा किस्सा हळूहळू रिकामा केला जातोय. हे सगळं होतंय तुम्हाला कळण्याआधीच. तुमच्या मोबाईलमध्येच काही ॲप्स असतात आणि ते ॲप्स कोणते असतात हे सांगतो. ओला असेल, उबेर असेल, स्विगी असेल, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, Amazon आणि Flipkart असे रोज तुम्ही ॲप वापरताय. रोज ऑर्डर करताय आणि रोज बुकिंगही करताय. रोज शॉपिंगही करताय आणि बघता-बघता तुमची फसवणूक कधी केली जाते आणि कधी होते हे पण तुम्हाला माहीत. तर ऑफर ऑफर्स येतात. फक्त 2च शिल्लक आहे. फ्लॅश सेल दाखवला जातो आणि डिजिटल खिसा यानी की तुमचं वॉलेट कधी कापलं जातं हे तुम्हाला ॲनिमेटेड सीनद्वारे काहीच समजत नाहीये. तर हा नेमका प्रकार काय आहे? हे सगळं आज या व्हिडिओमधनं आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहता आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्तालय. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर या फसवणुकीला नाव आहे एक डार्क पॅटर्न. आता हा कोणता प्रकार आलाय नवीन? बरेच काही फसवणुकीचे पॅटर्न पहिले झालेले आहेत आणि हाच कोणता डार्क पॅटर्न आहे? हो, हेच ते डार्क पॅटर्न आहे जे तुमची मानसिकता वापरतात, तुम्हाला घाई करायला लावतात, तुमच्यावर दबाव टाकतात आणि शेवटी निर्णय मात्र तुमच्याच हातून गडबडीतून घेतात आणि त्यांचं काम पूर्ण करून निघून जातात. उदाहरण जर द्यायचं झालं तर फक्त 2च प्रॉडक्ट शिल्लक आहेत. ऑर्डर कॅन्सल केली आहे आणि हे तुम्हाला लगेच भेटू शकते. तुम्ही लगेच ही घ्या. 1 तासात सेल संपेल. फ्री ट्रायल सुरू आहे, नंतरनं त्याचे पैसे द्यावे लागतात. हे सगळं म्हणजे एक डार्क पॅटर्न आहे. यालाच तर डार्क पॅटर्न असं म्हटलं जातं. आता याच डार्क पॅटर्नचे काही प्रकार आहे. भारत सरकारनं असा 13 प्रकारच्या डार्क पॅटर्न ओळखलेत आणि त्यातले काही मुख्य प्रकार खाली आहेत. फ्लॅश अर्जन्सी, लवकर घ्या नाहीतर संपेल. बास्केट स्निकिंग, नकळत तुमच्या बास्केटमध्ये काही वस्तू टाकल्या जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं की हे असं-असं झाले, तसं-तसं झालं की ते तुम्हाला घ्यावीच लागेल. कन्फर्म स्नेनिंग स्कॅमिंग, कन्फर्म सेमिंग, काही घेणार नाही म्हटलं तरी अपराधी ठरवलं जातं. आणि सबस्क्रिप्शन रद्द करणं किंवा कठीण करून टाकणं. बेट अँड वॉच, दाखवलं एक वेगळं जातं आणि दिलं वेगळं जातं. निजिंग, सतत बाय नाऊ असे पॉपअप्स येणं, याला हे असे बरेच काही 13 प्रकार भारत सरकारनं काही दिवसात ओळखले आहेत. तर हे सगळं म्हणजे ग्राहकाच्या मनाशी एक प्रकारचा खेळ केला जातो. होय, भारत सरकारची याबद्दल भूमिका काय? पण आता भारत सरकारनं यामध्ये भरपूरच काही लक्ष दिलंय असं सांगण्यात येत आहे. 28 मे रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक झाली. तिथे स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर, Amazon, Flipkart अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. डार्क पॅटर्न्सवर बंदी आणण्याच्या दृष्टीने तेथे सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि भारतात ग्राहकांना फसवणूक करणाऱ्यावर कारवाई होणार असा इशाराही देण्यात आलेला आहे. भारतामध्ये ज्या लोकांनी ग्राहकाला फसवणूक केली आहे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार असं सांगण्यातही आलेलं आहे. तर हे असे सगळे प्रकार पाहून तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो? पुढच्या ऑनलाईन खरेदी करताना डोळस व्हा, सावध व्हा, डार्क पॅटर्न्सपासून स्वतःचाच बचाव करा. जे तुमचे कमाई केलेले किंवा थोडेफार काही असलेले जे पैसे असतात ते पैसे जास्त वाया न देता व्यवस्थित शॉपिंग करा, व्यवस्थित जपून वापरा, जे की तुमच्या भविष्यासाठी पुढे उपयोगाला येऊ शकतात. आणि हो, हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करा आणि मात्र शेअर आपल्या जवळच्यांना किंवा बाहेरच्यांना करायला मात्र विसरू नका. तर पाहत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल मराठी वार्ता लाईक.